पुण्याच्या आळंदी मरकळमधील रेव पार्टीवर छापा, जवळपास 150 तरुणांचा पार्टीमध्ये सहभाग, नशेसाठी वापरले जाणारे अंमली पदार्थ जप्त, तर पुणे पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 78 जणांवर गुन्हा दाखल. पार्टीमधील 20 ते 25 जणांची ससून रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली. मुंबईमधल्या वरळीतील कॉन्सर्ट प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. स्पेस माउंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल. एका तरुणाचा झालेला मृत्यू. पुण्याच्या पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. गोळीबार प्रकरणात 18 आरोपींवर गुन्हा दाखल. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला. नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार. आतापर्यंत 8 जण ताब्यात. 8ही आरोपींना 5 दिवसाची कोठडी. तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डांगे यांनाही करण्यात आली अटक. मुंबईमधील मेट्रो वनच्या सेवेला 12 वर्ष पूर्ण. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनची प्रवासी संख्या 125 कोटींवर. एका दिवसात 5.79 लाख प्रवाशांच्या प्रवासाचा विक्रम. पीएमपीएमएलच्या प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाते. पीएमपीएमएलचे संचालक असलेले महेश आव्हाड यांनी ही माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारी, अपघाताचं निराकरण याचं नेमकं कारण शोधण्यासाठी हे कॅमेरे आता बसवले जाणार. पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत 60% भूसंपादन पूर्ण. 900 कोटींचं वाटप करण्यात आलं अशी माहिती. तर 10 जून भूसंपादनाची अंतिम मुदत. पुणे महापालिकेच्या आज पाणी पुरवठ्यावर तातडीची बैठक. तर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या चर्चेवर आज निर्णय. धरणांमध्ये कमी पाणी साठा असल्यानं पाणी कपाती संदर्भात निर्णय होणार. पालघरच्या सफाईमध्ये अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाची दादागिरी. डंपर वाहतुकीचं चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी. सफाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल. चारधाम यात्रा करत असताना अकोल्यातील एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू. रमेश केळे असं भाविकाचं नाव. रमेश हे आपल्या कुटुंबासह चारधाम यात्रेला गेले होते. केदारनाथला जात असताना अचानक प्रकृती बिघडली. हरिद्वारमधील रुग्णालयामध्ये मृत्यू झाला.